ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली इच्छा. येणाऱ्या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पाहायला मिळणार वाद. ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासूनचा होता. या मतदारसंघातील अनेकांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलंय. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी असल्याचं सांगत मनातील इच्छा सहस्रबुद्धे यांनी बोलून दाखवली. भारतीय जनता पार्टीचे संयोजक खासदार विनय सहस्रबुद्धे हे नवी मुंबईतील नेरूळ इथं आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. असं आहे की ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता, ज्यामधनं रामभाऊ माळगी निवडून आले, रामभाऊ कापसे निवडून आले. त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा. आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही सगळेजण मोदींचे सैनिक म्हणून काम करतोय. आमची खात्री आहे की इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद अधिक मजबूत करणारा, त्यांचे हात बळकट करणारा आणि विकासाला अधिक गती देण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार. अमित शहा फडणवीस शिंदे यांची बैठक झाली, नेमकं बैठकीमागे काय झालं? असं ते बैठकीत मी नव्हतो, त्यामुळे त्या बैठकीत काय झालं हे तेच नेते सांगू शकतील. परंतु एक नक्की आहे की लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना यांची योग्य दखल घेऊन महायुतीचे नेते योग्य तो निर्णय करतात. संजीव नाईकांचा इच्छुक आहे खासदारकीसाठी, तुमचंही नाव चर्चेत, ते नक्की काय सांगा? असे मी सांगितलं त्याप्रमाणे इथून कोणालाही उमेदवारी मिळो, परंतु निवडून येणारा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांच्या मागे आपली ताकद उभी करणारा उमेदवार असेल. रवींद्र फाटक प्रचाराला सध्या मी पुन्हा तेच सांगितलं ना की नरेंद्र मोदींच्या मागे उभी करणारा, आपली ताकद आणि आपलं बळ असाच उमेदवार इथून निवडून. सर हे